विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये मी काल जो नीटचा पेपर झाला ना त्याचं मी थोडंसं ॲनालिसिस करणार आहे। मी तुम्हाला सांगू का की मी बरेचसे चॅनलवरती त्याचं ॲनालिसिस बघितलंय, मी बोललोय याच्याविषयी आणि जास्तीत जास्त ठिकाणी लोकांचं म्हणणं काय होतं की पेपर हा अवघड होता। एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो पेपर माझ्या समोर आहे, तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांचा पेपर असेल। पेपर जेव्हा ओपन करतो ना तेव्हा आपलं मन आहे ना, आपलं मन आपल्याला काय सांगतं, बघ तरी किती सोपे प्रश्न आलेत। ओके, आणि आपण बघतो आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, आपली नजर आहे ना असा प्रश्न हुडकते की तो सगळ्यात अवघड आहे। तो बघितला की निम्मा कॉन्फिडन्स डाऊन होतो, अरे बापरे असले कसले प्रश्न आलेत की हे मी कधी केलेच नाही आहेत। म्हणजे काय बघा की नीटमध्ये गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये 85% क्वेश्चन हे रिपीटेड होते। ओके, यावर्षी पण आहेत। आता हे ऐकल्यावर बरीचशी मुलं म्हणतील सर कुठं रिपीट झालं, काय रिपीट झालंच नाहीये, पॅटर्न चेंज झालाय। आता बायोलॉजी बद्दल मला बोलायचं नाहीये, पण मी तुम्हाला सांगू का, हा जो पेपर आहे ना हा टिपिकल एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पेपर आहे। अरे बाळांनो, असं होणारच नाहीये की तुम्ही 10 प्रश्न केले तर 10च्या ते आलेत किंवा त्यातले 3-4 प्रश्न आलेत, जसेच्या तसे। थोडासा नशिबाचा पार्ट आहे, पण अरे जसंच्या तसं हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येत नाही, पण कन्सेप्ट तीच असते ना। म्हणजे पहिला पॉइंट क्लिअर ठेवा, आपली सीईटीची एक्झाम आहे 10 दिवसांनी, असं अज्युम करून जाऊच नका की मी केले त्यातलंच येईल म्हणून। मन शांत ठेवायला शिका। आता चला मी एक ऑब्झर्व करतो काय बघा, म्हणजे मी माझं एक ॲनालिसिस सांगतो। समजा मी स्टुडंट आहे समजा आणि हा पेपर आहे माझा, मी ओपन केला। ॲक्च्युली पहिली कंडिशन काय सगळ्यांनी सांगितलेली असते तुम्हाला की तुम्ही फिजिक्स स्किप करा, पण तरी पण मी फिजिक्स बघितलं। काय झालं, मला वाटायला लागलं खूप अवघड आलंय फिजिक्स। तो विचार लगेच जाणार आहे का मनातून? नाही जाणार। मग काय होणार, त्याचा इफेक्ट केमिस्ट्रीवर होणार। आता मी गेलो की फिजिक्स स्किप केलं, पण डायरेक्ट स्किप करायला पाहिजे होतं, मी प्रश्न बघत बघत स्किप केलं आणि माझ्या मनानं मला सांगितलं की पेपर अवघड आहे। केमिस्ट्रीकडे गेलो मी, पहिले 3 प्रश्न इथे दिसत आहेत मला, एकही मला येत नाही, केमिस्ट्री पण अवघड आहे। झालं, कॉन्फिडन्स गेला बाळांनो। आणि सांगू का, मग अशा परिस्थितीत तो स्टुडंट हँग होऊन जातो, जे केले ते पण आठवत नाही, ही रियालिटी आहे। पण त्याच्याऐवजी डायरेक्ट केमिस्ट्रीकडे गेलो आपण आणि काय स्ट्रॅटेजी ठेवले मी तुम्हाला सांगतो। केमिस्ट्रीची सगळ्यांनी ऐका व्यवस्थित की केमिस्ट्रीच्या पहिल्या क्वेश्चन पासून, आता हे जरा सीईटी चाललंय बरं का, 50व्या प्रश्नापर्यंत मी फक्त असे प्रश्न सोडवणार की जे मला विदिन मिनिट सॉल्व करता येतील। विदिन मिनिट जाऊ दे रे, सेकंदात सॉल्व करता येतील। आणि मी सांगतो, मी हा पेपर जेव्हा बघितला ना, पाठीमागे मी सगळे नंबर लिहून ठेवलेत आणि 20 क्वेश्चन मला असे मिळालेत केमिस्ट्रीमध्ये, 20 क्वेश्चन, ओके, की जे मी लेस दॅन 10 सेकंडमध्ये सॉल्व करू शकतोय, 10 सेकंदात। बघितल्या मला त्याचा आन्सर समजतंय, बघितल्या। आता होणार आहे काय की ह्यातले बरेचसे प्रश्न मी घेणार आहे, पण मला तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागणार आहे, त्यामुळे 10 सेकंदापेक्षा मला इथे वेळ लागेल जास्त। पण जर माझा पेपर असेल तर 10 सेकंदाच्या आत एक प्रश्न सॉल्व होतोय। मग असे 20 प्रश्न आहेत, मग 200 सेकंद फक्त। एक काम करूया, 300 सेकंद लागतील म्हणूया आपण, 100 सेकंद वाढूया आपण, पण 300 सेकंद म्हणजे बाळांनो 5 मिनिटं ना। मग 5 मिनिटात माझे 20 प्रश्न झाले नीटचे, म्हणजे नीटच्या मुलांचा 80 स्कोअर झाला आणि तो तुलनेत ठीक आहे, फक्त 5 मिनिटात। म्हणजे पेपर सुरू झाला, मी फिजिक्स स्किप केलं, मी बघितलं पण नाही, मी डायरेक्ट केमिस्ट्रीकडे गेलो, येत असणारे प्रश्न सॉल्व केले, चला ठीक आहे एवढं, म्हणजे पहिल्या 5 सेकंदात माझे 80 मार्क फिक्स आहेत। मग आता कॉन्फिडन्स वाढेल का कमी होईल? मग माझं सीईटीच्या बॅचला पण सांगणं आहे की फिजिक्स सुरुवातीला बाळांनो बघू पण नका, ठीक आहे। आणि पण सांगतो आता बघा मी काय म्हणतोय, किंवा आता केमिस्ट्रीचे एवढे क्वेश्चन झाले 5 मिनिटात, ओके, सगळे बरोबर आले म्हणूया आपण, ओके। पण नंतर काय करायचं आता, मग नंतर मी तुम्हाला सांगू का, नंतर फिजिक्सकडे वळता येईल ना। आणि नीटच्या मुलांचं काय एकत्र वेळ असतो ना, ते बायोच पहिला अटेम्प्ट करणार बरं का, पण आता सांगतो आपलं सीटला फिजिक्स केमिस्ट्री एकत्र असतं। जर फिजिक्सकडे नंतर गेलो ना, आता ऐका माझं हळूहळू व्यवस्थित, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ट्रान्सफॉर्मर ही अतिशय इझी कन्सेप्ट आहे। प्रायमरी टर्म्स, सेकंडरी टर्म्स, त्याच्यावरती प्रश्न आहे इझी। एस्केप वेलॉसिटीवरती प्रश्न आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, डायमेन्शन्सवरती 2 प्रश्न आलेत, 8 मार्क झाले, ठीक आहे। त्याच्यानंतर ना सांगतो ड्युअल नेचरवरचा फोटॉनचा प्रश्न आहे, पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन, रेजिस्टरचे पण विचारले, कॅपॅसिटरचे पण विचारले। त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का एन टाईप पी टाईप सेमीकंडक्टर विचारलंय। त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का की साधे प्रश्न आहेत, टेलिस्कोप, त्याचं ना आयपीस छोटा असतो,
पुढचं ती लेन्स मोठी असते, त्याचं रिझन विचारलंय, सगळं तोंडी आहे. हाफ लाईफ वरचा प्रश्न आहे. मग आता मला सांगा लॉजिक गेटवरचा प्रश्न आहे. लॉजिक गेट तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्यात कसं आहे सांगा, सोपं. सेरीज LCR सर्किटमध्ये इम्पेडन्स विचारलाय, पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आपलं बेसिक नॉलेज पक्क पाहिजे तर ते येणार आहे ना. फॉर्म्युले आले पाहिजेत, रिॲक्शन्स परफेक्ट पाहिजेत. आपल्याकडे 10 दिवस वेळ आहे CET साठी बाळांनो. फक्त नीटच्या पेपरमुळे आपला फायदा काय झालाय की चला ह्या गोष्टी तर कळाल्या ना की विनाकारण तणाव क्रिएट करायचं नाही स्वतःहून. ओके, आता जे मी 20 प्रश्न बोललो ना, त्यातले काही काही प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. इथरचाच फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ROR. ठीक आहे, इथं R' सुद्धा लिहू शकतो मी, बरोबर आहे. आता मी काय करतोय बघा की इकडं मी मिथिल ग्रुप घेतोय CH3 आणि इकडं प्रोपिल ग्रुप घेतोय म्हणजे C3, म्हणजे आता बघा काय येणार आहे ग्रुप CH2 CH2 CH3. ओके, म्हणजे असं लिहितो मी. ओके, शांतपणे ऐका. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय रे की यात कार्बन 4 आहेत, 3 आणि 1 4. हायड्रोजन हे 7 आणि हे 3 किती आहेत, 10 आहेत आणि एकच ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे इथरचा हा. आता मी काय करतोय की इकडं 2 कार्बन घेतोय C2H5 म्हणजे इथिल ग्रुप आणि इकडं सुद्धा इथिल ग्रुप घेतोय C2H5. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय रे, कार्बन 4 आहेत, हायड्रोजन 5 आणि 5 10 आहेत आणि ऑक्सिजन एकच आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण वेगळे वेगळे अल्किल ग्रुप अटॅच आहेत मधल्या हेट्रो ऑक्सिजनला. म्हणजे हे दोघं एकमेकांचे मेटामर्स आहेत. काय आहेत, मेटामर्स. आणि दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज मेटामेरिझम. जसं आयसोमेरिझम असतं तसं. म्हणजे मुद्दा लक्षात आला का की मेटामर्स होण्यासाठी कमीत कमी 4 कार्बन तर पाहिजेत. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यात ऑक्सिजन तर पाहिजे की नाही. मग जेई नाही, नीटमध्ये प्रश्न आलाय की मेटामर्स त्यांनी ओळखायला सांगितलेत. विच ऑफ द फॉलोइंग शोज मेटामेरिझम. क्वेश्चन नंबर 56 स्क्रीनवरती आहे बघा आता. ओके, बघा, लक्ष द्या. द कंपाऊंड विच शोज मेटामेरिझम. मी काय सांगितलं तुम्हाला, मेटामर्ससाठी कमीत कमी 4 कार्बन तर पाहिजेत ना. बघा ना, ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन आहे ज्या 4 कार्बन आहेत. समजून घ्या, कमीत कमी 4 कार्बन पाहिजेत. तिथे एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला की त्यात कार्बन 5 आहेत. ते मेटामर्स असू शकतं कधी, त्यात ऑक्सिजन तर पाहिजे ना. ते बघा ना, C5H12 मध्ये ऑक्सिजन कुठे आहे, ते अल्केन आहे ना. तुम्हाला सांगा लेवल इझी आहे. याला किती वेळ लागणार, मला बेसिक माहिती आहे की 4च कार्बन लागतात. एकच ऑप्शन आहे विदिन सेकंड. वाचल्या मला आन्सर मिळणार आहे. 5 सेकंद पुष्कळ झाले. ओके, म्हणजे मी म्हणलं ना मगाशी, ॲव्हरेजली आपण एका प्रश्नाला 15 सेकंद घेतले, तेवढा पण वेळ लागत नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन, 1 2 3 4 आणि याला मी ब्रोमीन लिहितोय. इथं मी CH3 लिहितोय, इथं मी CH3 लिहितोय, CH2 CH. याची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर, एलिमिनेशन रिॲक्शन, डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. ऐका, डिहायड्रोहॅलोजनेशन, डी म्हणजे रिमूव्हल ना. डी म्हणजे काय, रिमूव्हल. तर माझा ऐका, हे तर रिमूव्ह होणार आहे. समजा मी इथला हायड्रोजन रिमूव्ह केला तर इथं डबल बॉन्ड येईल. पण इथला पण हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो. त्यावेळेस इथं डबल बॉन्ड होईल, म्हणजे ब्यूट 1 इयानी हे ब्यूट 2 इयानी. 2 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. पण हा मेजर प्रोडक्ट आहे. का, कारण हे जे डबली बॉन्डेड कार्बन ॲटम आहेत ह्याला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत. हे डबली बॉन्डेड कार्बन ॲटम आहेत, ह्याला एकच ग्रुप अटॅच आहे. जेवढे जास्त ग्रुप अटॅच असतील तो मेजर प्रोडक्ट. अरे हा सेटझेफ रूल आहे रे. कुठला रूल आहे, सेटझेफ रूल. लगेच त्याच्या मगाशी आपण 56 क्वेश्चन घेतला होता. 57 बघा. अरे विचारलंय कसा माहिती आहे का 57, त्यांनी दिलंय बघा डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणलंय क्लिअरली. आणि त्यांनी काय म्हटलंय, 2 ब्रोमोपेंटेन, जाऊ दे 5 कार्बन घेतलेत, 2 ब्रोमोपेंटेन. त्याचे 2 प्रॉडक्ट दिलेत, पेंट 2 ENE आणि पेंट दुसरा येईल म्हणूया आपण. आणि त्यांनी विचारलंय की हे जे प्रॉडक्ट तयार होतोय बेस्ड ऑन विच रूल. कुठला रूल, मग सेटझेफ रूल. कोणता रूल आहे सांगा, सेटझेफ रूल. लगेच 58 बघा रे, ॲज अ होमवर्क तुम्हाला देणार, मी काही सांगणार नाही आहे. मग ओळीनं 56 57 58 इझी आहेत, इझी आहेत. ओके, मग 58 बघितलंय तुम्ही ॲज अ होमवर्क. मी आता नेक्स्ट क्वेश्चन घेतो. नेक्स्ट, आणि 58चा आन्सर तुम्ही कॉमेंटमध्ये दिलं तरी मला काय हरकत नाही. ओके, आता मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट क्वेश्चन घ्यायच्या अगोदर अमाइन नावाचा एक टॉपिक आहे. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी त्याची रिॲक्शन नायट्रस ॲसिडवर केली जाते किंवा हाइन्सबर्ग टेस्ट. आता काही जर हिन्सबर्ग प्रोनाऊन्सिएशन तुमचं तुम्ही बघा. याच्यात काय होतं की बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड असतं, लक्षात घ्या, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड.
इथं ऑक्सिजन पाहिजे आणि त्याची रिॲक्शन बघा की जर प्रायमरी अमाइन बरोबर झाली, समजून घ्या प्रायमरी अमाइन, तर ऑब्विसली HCl इथून इलिमिनेट होतोय, हा ग्रुप इथं अटॅच होतो इथं, आणि हा जो हायड्रोजन आहे ना ह्याच्यामुळं सॉल्युबिलिटीवरती इफेक्ट होतो. विचार करा जर मी टर्शरी अमाइन घेतलं तर टर्शरी अमाइन जवळ नायट्रोजन जवळ तिन्हीच्या तिन्ही अल्किल ग्रुप असतात, हायड्रोजन नसतोच तिथं, मग त्याला ती रिॲक्शन होत नाही. प्रायमरीची आता सांगितली मी. सेकंडरी असेल तर इथं अल्किल ग्रुप येणार, मग ते सॉल्युबिलिटीवरती इफेक्ट होणार, म्हणजे प्रायमरी सेकंडरी टर्शरीच्या तिन्हीच्या रिॲक्शन्स वेगळ्या होणार. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही सांगा बघू. आणि त्यामुळे ही डिस्टिंग्विश टेस्ट आहे. मग आता क्वेश्चन नंबर 54 बघा, त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्ट्स विथ हाइन्सबर्ग. टर्शरी तर रिॲक्ट होणार नाही, प्रायमरी सेकंडरी रिॲक्ट होणार आहे पण सॉल्युबिलिटीचा इफेक्ट होतो. आणि त्यांनी काय दिलंय विच गिव्स अ सॉलिड विच डिझॉल्व्स, म्हणजे सोल्युबल होणार आहे. मग सोल्युबल होणारं कोण असतं? प्रायमरी. प्रायमरी म्हणजे NH2. NH2 कुठं आहे अटॅच बघा ना, एकाच ठिकाणी NH2 आहे. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन ए, तोच करेक्ट आहे. तुमच्या लक्षात आलंय. एकाच पेजवरचे 5 प्रश्न मला सुटले, 20 मार्क झाले रे इथं. ओके, पण बाळांनो मी आता पट क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगत जातोय, तुम्ही ते समजून घ्या पटपट. मी एक्सप्लेन जास्त लिहित देणार नाही, समजून घ्या. क्वेश्चन नंबर 59 बघा. ओके, 59 मध्ये लक्षात घ्या ॲसिटोन आहे, त्याची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजन बरोबर होते. ऐका, करतो एक्सप्लेन. फॉर्मलडिहाइडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड बरोबर झाली की प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. फॉर्मलडिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घेतला त्याची रिॲक्शन ग्रिग्नार्ड बरोबर झाली की सेकंडरी अल्कोहोल तयार होतो, आणि कीटोन घेतलं आणि त्याची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजन बरोबर झाली की टर्शरी अल्कोहोल तयार होतो. ओके, मग इथं ऑब्विसली टर्शरी तयार होणार आहे. पण ॲसिटोन मध्ये कार्बन किती आहेत? 3. ओके, आणि त्या बघा ॲरोवरती ग्रिग्नार्ड मध्ये कार्बन किती आहेत? 2. म्हणजे मला जो प्रॉडक्ट मिळणार आहे त्यात 5 कार्बन पाहिजेत. मला किती पाहिजेत? 5, आणि तो प्लस टर्शरी पाहिजे. ऑप्शन बीच करेक्ट आहे. ऑप्शन 2 करेक्ट आहे बरं का, म्हणजे 2 मिथिल ब्युटॅन 2 OL. हां, हे टर्शरीच आहे. 2 मिथिल ब्युटॅन 2 OL. 1 2 3 4 2 मिथिल ब्युटॅन 2 OL. बघा OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन 3 कार्बनला, म्हणजे टर्शरीच आहे. टर्शरी तयार होऊन आपल्याला माहित होतं, म्हणजे 59 पण इझी आहे. त्यानंतर 61 बघा. 61 सोपं आहे. मी तुम्हाला सांगू का, रक्त पातळ होण्यासाठी म्हणजे थिकनेस त्याची कमी होण्यासाठी ॲस्प्रिन पण असतं बरं का. डोकेदुखीसाठी पण ॲस्प्रिन किंवा मार्केटमध्ये आपण डिस्प्रिन म्हणतो. ताप, अँटीपायरेटिक ड्रग्स म्हणजे ताप कमी करण्यासाठी जी औषधं असतात ना, आता हे सगळं ना 11वीच आहे बरं का, थोडंसं CETचा संबंध थोडंसं कमी येतं, पण एक लॉजिकल आहे म्हणून घेतोय मी. म्हणजे बघा अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल असतो, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे मार्केटमध्ये नावं त्याची वेगळे आहेत, प्रत्येक कंपनीचं नाव वेगळं असेल, लक्षात घ्या. ठीक आहे, फायब्रेक प्लस वगैरे अशी काय काय नावं जाऊ दे. ठीक आहे, मेन पॉईंट काय बघा, हे सगळे आपण औषधं घेतो याचा अर्थ ती नार्कोटिक्स नाही आहेत रे बाळांनो. नार्कोटिक्स म्हणजे काय माहिती आहे का? कोकेन ऐकलं असेल तुम्ही, हेरॉईन ऐकलं असेल, ड्रग्स म्हणतो ना आपण साधे, ठीक आहे, तसे. मग ही तशी नाही आहेत. मग हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आता दुसऱ्यात त्यांनी काय दिलंय की कोकेन हेरॉईन हे नॉन नार्कोटिक्स आहेत. उलट आहे रे, ते तर उलट नार्कोटिक्स आहेत. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट चुकीची आहेत. बघा ना ऑप्शन, दोन्ही पण चुकीचे आहेत असं आहे का? ओके, ऑप्शन 4 करेक्ट आहे. म्हणजे त्यांनी दिले स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 आर फॉल्स. क्वेश्चन नंबर 62 होमवर्क आहे तुम्हाला त्या रिॲक्शनचा टाईप आयडेंटिफाय करायचा आहे किंवा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कोणती आहे ती ओळखायची आहे रे. अतिशय सोपं आहे. आता मी तुम्हाला सांगू का, अजून पुढं भरपूर प्रश्न आहेत की जे सोपे आहेत. मी तुम्हाला सांगू का, इटार्ड रिॲक्शन विचारले, त्याच्यानंतर गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन रिॲक्शन त्यांनी विचारलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, आता एक क्वेश्चन नंबर 73 बघाच रे. तुम्हाला हॅलोजनचे नाव माहिती आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ह्यातला CX बॉन्ड म्हणजे कार्बन फ्लोरीन बॉन्ड जो असतो ना, तो सगळ्यात स्ट्रॉंग असतो, म्हणजे जी बॉन्ड एंथॅल्पी सगळ्यात जास्त असणार आहे. फ्लोरीनची सगळ्यात जास्त असणार आहे, त्याची हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पण असते. मग मला सांगा फ्लोरीन, बघा त्या 73 क्वेश्चनमध्ये एकच ऑप्शन आहे, क्वेश्चन नंबर 4, की ज्या ठिकाणी त्याची बॉन्ड एंथॅल्पी सगळ्यात जास्त दिली आणि तोच बरोबर आहे. मी याचे आन्सर की चेक केले बरं का. क्वेश्चन नंबर 78 बघा. ओके, क्वेश्चन नंबर 78 मध्ये स्ट्रक्चर दिलंय. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर दिले, स्ट्रक्चर काढायचं आहे. त्या IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये क्लिअरली दिलंय DKN म्हणजे 10 कार्बन, पण ऑप्शनमध्ये सगळ्याच ठिकाणी 10 कार्बन आहेत. नंतर त्यांनी दिले दुसऱ्या आणि 6व्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे. मग बघा ना, दुसऱ्या आणि 6व्या कार्बनला मिथिल ग्रुप कुठला आहे आणि 4थ्या कार्बन नंतर डबल बॉन्ड.
मग चौथ्या कार्बननंतर डबल बॉन्ड, दुसऱ्या आणि सहाव्याला काय सांगा, मिथिल ग्रुप, मग ऑप्शन तसा हुडका. बरोबर आहे. अरे बॉईल्स लॉ साठी ग्राफ विचारलाय, मी तुम्हाला सांगू का, आता डायरेक्टली सांगतो. बॉईल्स लॉला प्रेशर आणि व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते, मग असा ग्राफ येईल ना. आणि टेम्परेचर जसं जास्त होईल तसा ग्राफ वर जाईल ना. टेम्परेचर जास्त ग्राफ वरती येणार, मग तसा आन्सर करेक्ट येणार आहे. आता मी हे घेत नाहीये इथं. लिगॅंड माहिती आहे तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, मग EDTA हा बायडेंटेट आहे का हेक्झाडेंटेट आहे. बरं हेक्झा असेल तर कुठले डोनर ॲटम आहेत असं त्यांनी विचारलंय. ओके बाळांनो, मी मानतोय काय हे लेक्चर मी थांबवतोय, पण मेन मुद्द्याचं मी अगोदरच बोललो होतो. हा बघा इथं अजून काय आलंय बघा, तोंडी सांगतो. सोडा लाईम म्हणजे काय असतं, NaOH प्लस CaO. त्यांनी काय केलंय, ॲरोवरती NaOH काढलाय, प्लसच्या पुढे क्वेश्चन मार्क दिलाय आणि कोण आहे ओळखायला सांगितलंय, CaO. पण ती डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन आहे, त्यातनं काय होतं की सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड असतात, त्याची रिॲक्शन सोडा लाईम बरोबर होते आणि अल्केन तयार होतं. आपल्याला 11वी जो हायड्रोकार्बन टॉपिक आहे त्यातली रिॲक्शन आहे ती. म्हणजे मुद्दा काय माहिती आहे का, की सगळं सोपं येणार आहे परीक्षेत, सगळं सोपं येणार आहे. ओके, फिजिक्स पण मी दुपारी संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ तयार करणार आहे. मी फिजिक्सचे पण सोपे प्रश्न कसे होते मला एक्सप्लेन करणार आहे. पण मी रिक्वेस्ट करतोय बाळांनो की तुम्ही टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. आता थोडंसं एक कॉमेंट वाचून दाखवतो. ॲक्च्युली त्या मुलांना थोडीशी गंमतच केली, लक्षात घ्या. त्याचं म्हणणं काय होतं की त्यानं एक सगळ्या मुलांना एक रिक्वेस्ट केली होती. त्याचं म्हणणं काय होतं की एक तर आपल्याला सगळे प्रश्न येत नाहीत बघा, त्यामुळं घाई करू नका. क्लिअरली जे येत आहेत ते तर प्रश्न अगोदर सोडवा, त्यातही वेळ घालवू नका. म्हणजे मी खरं सांगू का की कॉमेंट एवढे चांगले असतात बरं का आपल्या व्हिडिओमध्ये, शेवटी खाली मी वाचत असतो बऱ्यापैकी. ओके, गेले 2 दिवस मी रिप्लाय पण देतोय, तुम्ही बघितलं असेल. मेन पॉईंट काय की खरोखर बरं का सोपे प्रश्न हुडका, ते सोडवा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे मन स्थिर ठेवायला जमलं पाहिजे. तुम्ही असं क्रिएट केलं ना, अरे बापरे पेपर अवघडच आहे, एवढा अभ्यास केला त्यातलं काय आलंच नाही, काही वेगळंच आलं. तुम्ही केमिस्ट्रीचा हा पेपर बघा ना, मी तुम्हाला सांगतो नीटचा हा जो केमिस्ट्रीचा कालचा पेपर आहे ना, न्यूमेरिकल सोपे नाही. पण बाकीचे प्रश्न तर स्ट्रेट होते ना, राहिली प्रश्न वाचला की आन्सर कळतंय. आणि मग एखादी गोष्ट जी तुम्ही फेवरेट असाल, जे न्यूमेरिकल सगळे परफेक्ट करून गेलाय, पण तसं काय आलंच नाही. प्रश्न न्यूमेरिकल होते पण जरा वेगळेच होते, जरा किचकट होते, मग त्याचा तणाव घेऊ नका. दुसरं काय सोपं दिलंय ते बघा ना. मग तुम्हाला आता कळालं. ओके, केमिस्ट्रीचा पेपर तो ठेवूया बाजूला. आता आपण आपलं बघूया. आपण CETचा ॲडमिट कार्ड कधी येणार असा प्रश्न पडलाय मला पण बरं का बाळांनो, अजून नाही आलं. असं वाटतंय आज वर्किंग डे आहे सोमवार, आज तरी मिळावं असं वाटतंय, लक्षात घ्या. बघू, मिळेल अशी आशा करू. पण मिळाल्यानंतर परत काय करायचं सांगतो, तुमच्या शिफ्टनुसार स्वतःला शेड्यूल करायला शिकायचं आपण. ओके, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.